सध्या आणि त्यामध्ये भगवंत काय बोलले की पुन्हा बघू. पहिल्यांदा श्रीगुरूचं वर्णन कसं केलं आणि त्या वर्णनामध्ये त्यांची गुरु निवृत्तीनाथ. मग त्या निवृत्तीनाथाच्या जे शिष्य म्हणजे आपली माऊली भावाला त्यांना गुरु म्हणलेले आणि होतेच ते. आणि त्यांच्या संगतीत राहून त्याने जे जे गुरुवर्या त्या गुरुबद्दल 10 ओव्या खर्च केल्या त्या. आणि त्या ओळीमध्येच त्यांना काय काय जगाला समर्पित केलं ओळीच्या माध्यमातून. आणि गुरुचा आदर्श काय, गुरु म्हणजे काय, गुरुचा आशीर्वाद काय, गुरुची कृपा काय, गुरुचा बोध काय, गुरुचा सत्संग केल्यानं बुद्धीचा होणारा परिणाम काय. जसं आपण थंडीमध्ये स्वेटर घातलं की थंडी वाजत नाही, सगळ्यांना माहिती आहे. तसं हृदयामध्ये बोधाचं जेव्हा एक ठिकाण तयार होतं, एक बोधाचं भांडार तयार होतं. जसं स्वेटरनं थंडी वाजत नाही तर बोधाच्या भंडारानं अज्ञान टिकत नाही, तिथं उरतच नाही. अज्ञान थैमान भरत नाही, तिथं बोध असेल वेदाचा. ज्या हृदयामध्ये बोध साठवला जातो, अभंग तुम्हाला मी हमेशा सांगते, साठवल्या दिव्य हृदय मंदिरी. ह्या हृदयामध्ये काय साठवला, हरी. आपण काय पण साठवतो, कचरा हे माझं ते माझं, ती अशी बोलली ती तशी. जी बोलली तिच्या खाली ती व्हायब्रेशन गेलं, त्याच्या भोवताली बोलायचं झालं ते तिच्यासोबत गेलं. तुझ्यापाशी कशा ओढून घेतली ते, खरे का खोटे. पण आपल्याला समजत नाही. आपण त्या शब्दाला आकळून ठेवतो, मनात भरून ठेवतो. त्याचं काही कारण नसतं, कचरा असतं ते. 10 वर्षापासून ती असं म्हणली, ती असं म्हणली, सोडून देणं म्हणली पिल्ली, न देना तो ज्ञानी, शब्द आत न जाऊ देना तोच खरा. हा, आणि हे तर शिकायचं संसार तर चांगला होईल, परमात्मा होईल का होईल. बरोबर आहे की नाही. खरं सत्संगातून हे वारं तरी बंद होईल ना. गरमी, उन्हाळा, 12 महिने बुद्धीला उन्हाळा आहे तुमच्या, नाही का. तर मन कासायचं होतं आणि बिमारीला आमंत्रण होतं. म्हणून मनाला आवरायचं, ब्रह्मज्ञानात त्याला एक करायचं, मग ते मन दुःखाचा मारा खात नाही. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानचिंतांत गरज आहे प्रत्येक मनुष्य मात्राला. मग पुरुष असो या स्त्री असो, तरुण असो या वृद्ध असो, म्हातारा असो या छोटा असो. कारण आजकालच्या काळाला हे ज्ञान हे ठेवाय सुखाचा. कारण 2 शब्द जर सुखाची पाहिजे असेल तर ते मिळत नाही, ते लक्षात ठेवा. काळाचा परिणाम फार वेगळा झालाय आता. आपल्याला 2 शब्द पण कोणा बोला वाटत नाही, चांगलं 2 वाकडा करायचं बघितलं की का म्हणून वाकडं ती पाप करते. जेव्हा बुद्धी मंथन करते आणि बोधाचा पाऊस आत जातो, वेदाचा चमत्कार होतो, जीवात्मा परमात्म्याच्या कुशीत राहतो आणि मी ब्रह्म आहे असा अनुभव घेतो आणि जगताचा भास टाकून देतो, आत्माराम तो बनतो, त्याला वेदात मोक्ष नाव येतो. बस साधं राहायचं, वेळातून कसं वागायचं, कर्माला कसं टाकायचं, त्या ओव्या काढल्यात मी आज तुम्हाला उद्या सांगायला. दुपारच्या 4च्या चिंतनामध्ये आता 10 ओव्या तुम्हाला देते, पटा 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 पटा. कारण गुरु म्हणाला तूच कर तुझा ज्ञान. बरोबर आहे ना. म्हणून इथं यायचं कशाला, ज्ञान घ्यायचं कशाला, तर अनादिकालापासून अज्ञानाचा ओझ गाढवासारखं व्हायलो, देहाला माझं समजायलो आणि बुद्धीला भ्रमात ढकलून द्यायलो. वेदाचं चिंतन आत राहत नाही आणि मन बेभान झाल्याशिवाय आपल्याला जगताच येत नाही. मन बेभान होतं, संसारात पागल होतं, पागल. हे आधार आहे बुद्धीला जगण्याचा. आनंद म्हणजे परमार्थ आहे आणि दुःख म्हणजे संसार आहे. तुम्ही मान्य करा नाहीतर नका करा. पण सिद्धांत आहे हा की जिथं आनंद आहे तो परमार्थच आहे, जिथे दुःख आहे ते संसारच आहे. कारण लिहून ठेवले, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस समोर कवणामी शरण जाऊ, दृष्टी निर्मळ. आता निर्मळ निघाल सकाळचे बघू, ते सकाळी कसलं म्हणाले वाटते कटून घ्या, जय जय देवा निर्मळ. आपण इथं थांबू, जास्त आपलं डोकं जाते. हो, लई घ्यायचीच नाही.
पतवाडी तो कोमतो बापू मोदी तिकडे तिकडे वा निर्मळ. पहिल्यांदा देव कसं काय मला सांगा गुरुला. देव गुरुदेव, त्यांना नाव काय आहे? गुरुदेव. आणि हे पण देव, संसारात पण देव. त्या पहिल्या कंपूरचं काही अशा बुद्धीमध्ये गुणाचा लवलेश नाही. जिथं गुण त्या गुरुला काहीच करीत नाही. आणि बुद्धीला अविद्यामध्ये आपल्या जीवाला आपण गुरु नाही. पण ज्यांना ज्ञान होऊन मुक्तीच्या पलीकडे गेले, सद्गुरुनाथ झाले, पांडुरंगाला हृदयातून प्रगट केलं, ते गुरुदेव. ज्यांना समोर बघितलं ते भक्त, ज्याला प्रगट केलं ते गुरुदेव. ज्याला काहीच माहित नाही ते काय मी सांगत नाही. त्याला देवाचे काही माहित नाही, देवा गुरुचे माहित नाही. त्याला फक्त संसार माहित असतो. त्याचं काय घ्यायचं नाव आपण? निर्मळ. निर्मळ का म्हणणे? ऐका. ज्या 3 गुणाची उत्पत्ती आपल्या साधारण जीवात असते, एक गुण येतो दुसरा जातो. सकाळी पूजाला बाई बसती शांत असते आणि गॅस पशी गेला कशी करते? ताण 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 ताण. पूजा करते तसा तो गुण असतो. आणि भांडताना तम गुण असतो. कारण तिन्ही बाई पशी भांडवलं असतं. असते का नाही? देव निर्मळ. देवा तू निर्मळ आहे. कस का? तुम्हाला गुण सतवत नाही. गुण येतो जातो, तू गुणाला धारण करत नाही. गुणाला पाहणारा आम्ही गुन्हा धारण करणारे. सत्वाला मी सत्वाची बुद्धी जाते, तमाला तर धरून बसती, रजामध्ये ते वळवळ करते. चंचलपणा करतो रजगुण. मन चंचल होतं, अस्वस्थ होतं मन. बायला बैचल होतं, बैचल. मग फोन सुरू घराने साथ येणं आणि वेदांताकडे जाणं, स्वतःची ओळख करून घेणं, तेव्हा गुण शिवत नाही. आला तरी काही करीत नाही. कुत्र्याला बांधलं चावतं कधी आणि मोकळं सोडायला राहतं कधी फाडल्याशिवाय? समजायला की नाही? बांधून ठेवलं कुत्रा काही करीत नाही आणि त्याला मोकळं सोडल्यावर ते फाडल्याशिवाय राहत नाही. तसं गुणाला आपण मोकळं सोडले, बांधून पण ठेवलं. तुम्हाला फाड पित्र. तुम्हाला एक खरं सांगतो सत्य. जेव्हा रजगुण फोकावतो, तमोगुण वाढतो, तर जेव्हा तम वाढलं हा कार उडतो. आपण फडाफडा बोलतो. कोणती बाई म्हणते मला एवढं बोलायला नाही पाहिजे होतं, तुला का बोलायला का वरून बोल म्हणून. म्हणजे तमात काहीच कळत नाही काय करावं ते. तम हे अंधारे, तम हे जडे, तम हे फार वाईट. म्हणून तम हा विकार म्हणजे तमाचा. म्हणून शांत नाक नाळ कसे होते? शांत. म्हणून तम कमी व्हावा, रस संपून जावा, सत्व शुद्ध व्हावा, तेव्हा आत्मस्वरूपाचा साक्षात्कार आत व्हावा. 3 वाक्य सांगतो तुम्हाला. सांगा बरं. पवित्र सत्व त्यामध्ये हृदयाचा चिन्ह मात्र म्हणजे अंश नाही. काही काही ठिकाणी त्याच्यामध्ये सत्वामध्ये तमाचा अंश असतो थोडा तरी, त्याला मिक्स मध्ये. पण जेव्हा शुद्ध सत्व असतं त्याच्यामध्ये कोणताच गुण नसतो. आणि ते मग ते शुद्ध झाल्यानंतर मग श्रवण आवडतं, संत आवडते, ग्रंथ आवडते, अभेद आवडतो, नाम आवडतं, भक्ती आवडते, पुण्य आवडतं, दान आवडतं. ते तर सगळं सगळं चांगलं आवडतं. रज असल्यावर संस्कार आवडतो आणि तम असल्यावर भांडण आवडतो. सांगितलं का? तिन्ही खाते, तिन्ही बजेट झाले का पास. म्हणून तमाचा तिरस्कार असावा नाही, बोलायचं नाही, वाणीतून सहन करायचं. पण एक परिसीमा असते. तुम्हाला मी सांगते, पाठात माझं महाभारत चालू सध्या. प्रत्येक पाठ जेव्हा एकच उत्तर आहे, श्रवणामध्ये हे हलक्या हलक्या कमी होतं. हे उदाहरण मी तुम्हाला हमेशा देते. आपण वल्ला कपडा धुणं आणि उन्हात टाकतो, बरोबर आहे. पण टाकताना वल्ला असतो, काढताना वाळलेला असतो. मग पाणी कुणी नेलं? उन्हानं. तम कुणी नेलं? श्रवणानं. अविद्या कुठे गेली? माहित नाही. नव्हतीच ती ढालगज बाई. तिथे हलगज आहे. लय आगाव आहे. येऊन बसतेच आपल्या बसून बसते. यायचंच म्हणते, मैत्री करायची म्हणते, मैत्रीच करते ती. तिथं नाहीच आहे आणि तो आहेच आहे आणि नाही आहे कधी एकत्र होते. सत्ता भिन्न आहे ना. ती माया सत्ता वेगळी तिची, अविद्येत सत्ता तिची तमोगुणी. आणि हे त्याच्या पुढी ह्याला मायाच नाही ना. आणि ती माया, तिचं नावच माया. तिचे 5 प्रकार बघा.
आठवणाने मी सांगते, त्याचा विस्तार पण बोलते. माया, अविद्या, प्रधान, प्रकृती, प्रधान आणि शक्ती. तिचे 5 काम आहे. तेव्हा ती शक्ती बनते ना, ती दुनिया करायला तीच करते. तिचं नाव शक्ती. तीच करते सगळं. ते कशा काय करत? ते तर काहीच करत नाही किंवा म्हणून निर्मळ आहे ते, गुणरहित. आणि गुणामुळे कार्य होतं. आणि गुण म्हणजेच माया. गुणानं क्रिया आणि क्रिया म्हणजे माया. ती काही त्याच्यापासून करता येत नाही. आणि ती मी केल्याशिवाय हात बसत नाही. मी केलं म्हणल्याशिवाय ती स्वतः करते का माया? कारण जेवढे निसतात तिला सत्ता नाही. सत्ताही नाही ती सत्ताही नसून का जीव घेते आपला. सत्ता असल्या तिचा वाद झाला नसता. तिला निवृत्त करता आलं नसतं. तिचा नाश झाला नसता. मायेचा नाश ब्रह्मज्ञानाने होतो. ती तुमच्यापाशी अनादिकालापासून आहे, पण गुप्त आहे. गुप्त, गपचिप गपचिप. 5-10 वाजता एक बाई घर पुरती, पण गपचिप पुरती माघारी. चला कामी आली, मला एक टाकायचं होतं. मला टाकायचं कोणाच्या घरात घरंदार. कळलं का? त्या मायेनं त्या बुद्धीला भगवंतापाशी जवळ असताना देहाजवळ नेलं. तिचे नाव माया. साधी व्याख्या सांगा बरं. संबंध कुणाच्या बुद्धीचा त्याच्याशी आहे, तो जवळ आहे. त्याच्यामध्ये एक क्षण पण नाही. आणि तो आपल्याला माहित नाही, परमात्मा. आणि हे अनात्मा, बुद्धी अनात्मा आहे. सकाळचा विषय राहिला होता, बुद्धी कशापासून बनती? तेजापासून, अग्नी. मन वायू. मन वायूपासून बनतात. आणि हे डाचा पंचभूत. त्याच्यामध्ये सूक्ष्म मध्ये 17 तत्व. हे 25 तत्व मधलं अज्ञान तुम्ही मानलं, वेदांत मानलंच नाही. अज्ञान माने माऊली अज्ञान मानत नाही. वेदांती मानतात, मिथ्या मानतात, खोटं. आता सावली चालली तुम्हाला, तिला बघता का? सावली आहे की नाही? तिला बघतो का आपण? आहे का नाही का? तसं जगत ज्ञानी लोकांना आहे का आणि नाही का? ऐकायला बरं वाटतंय. ईश्वर जगदीश्वर येतो. कारण पाणी का लाट, लाट म्हणताना पाणी, जगत म्हणताना जगदीश्वर. सांगा बरं, लाट आहे का पाणी आहे? लाट का म्हणलं? आकार बघितला. जगत का म्हणलं? आकार बघितला. जगदीश्वर कुठं बघितला? आकार टाकला ती जगदीश्वर, आकार टाकला ती पाणी. लाट नाही. लाटेचा आकार काढून टाका, पाणीच पाणी. बुद्धीतला भ्रम काढून टाका, ब्रह्म ब्रह्म. साधी भाषा प्रेरणा, साधा वेदांत गुरुजींचा. लाटेचा आकार सोडून द्या, पाणी. बुद्धीचा भ्रम काढून द्या, सगळं ब्रह्म. पण भ्रम जातो का पटकन? आणि तुम्हाला काढा वाटतो का? ते आवडतं की प्रेम आहे, प्रेम, देहाचं प्रेम. भ्रमामुळे हे माझं वाटतंय, ज्ञानामुळे ह्याचा बाध होतो. त्याच्यावर 2 मिनिटं बोलू का? पुढे जाऊ सांगा. ज्या वृत्तीमध्ये बोध आहे वेदांताचा, ज्या वृत्तीमध्ये कृपा संताची, जी वृत्ती निरामय निराकार आहे, ज्या वृत्तीने अविद्येला सोडून दिलेले, जी वृत्ती संताच्या पायावर अर्पण केली, जी वृत्ती बोधानं भरलेली आहे, जी वृत्ती निराकार झालेली आहे, ती अज्ञानातून भिन्न असती, भगवंताशी अभिन्न असती. ती रामाशी रामरूप असती, ती हृदयातल्या परमेश्वराशी एकरूप असती. तेव्हा तिला भ्रांती नसते. ती जगताला पाहून मी जगतात माझंच रूप आहे म्हणती. आपल्या धरून घ्यायचे नाही तर विवर्त घ्यायचे. विवर्त म्हणजे ते दिसणारं जगत मूळ स्वरूपापासून प्रगट झाले, पण त्याने आकार केलाय. आकार तिचा खोटा आहे, पण त्याच्या आकारामध्ये तोच मोठा आहे. मोठा म्हणजे व्यापक. रूपाचा परित्याग न होता रूपांतरानं भान होणं. पाणीचे लाटानं भान झालं. त्या पाण्यानं आकार धारण केला. त्या ब्रह्मस्वरूपानं देहाचं धारण केलं. ते ब्रह्मस्वरूप जगत बनलं. पण तुम्हाला जगत दिसायलं, स्वरूप कुठं दिसायलं? तुम्हाला लाट दिसायली, पाणी कुठं दिसायलं? लाट म्हणताना पाणीचे, पण तुम्ही आकार धरलाय. पण ज्याने निर्विकार झालं त्याला आकाराचं काय नसते. जिथे विकार आहे त्याला आकार आहे. विकार म्हणजे बुद्धीमध्ये अविद्येचा अंश पगडा. ती बुद्धी आकाराला आहे
म्हणते आणि ब्रह्मबुद्धी आकाराचा वाद करते. 2 वाक्य सांगा, डबल विस्तार सांगतो तुम्हाला. ती किंमत देते किंवा त्या आकारापाशी राहते. जी बुद्धी आकारापाशी आहे तिथं विकार आहे, आणि जिनं आकार सोडला, विकार गेला, निराकार प्रगट झाला, ब्रह्मतत्व म्हणते त्याला. सारा व्याकार आणि देवाला व्याकार, देहाला व्याकार. ह्या आकारामध्ये पंचमहाभूत येते, ह्या आकारात माया आहे, आणि त्या भगवंताला मायाच नाही, तो मायाच्या परे, तो निराकार. आणि हे ऐकले की हे बी नाचतच नाचत नाचत आहे का ते पिठला पितांबर. अभंग ऐकले की नाही? नाचता नाचता देवाचा पिठला पितांबर, सावध होई ऐसा बोल एक कविता. जनावरची अभंग. देवाला काही कळच नाही, भक्ताला बघून येडे झालं ते. पण भक्त आणि देव 2 आहेत, आणि दोघाचा अधिष्ठान एक आहे. कुठं भक्त कुठं देव. पण ज्याला अधिष्ठानाची नजर नाही तर ती अध्यक्षा कशी आहे? माया कुठेच आहे त्याची नाही पा खरी का काय? तिने आकार खरा केला काय? जाणार आहे प्रलयात, एकच तो उरणार आहे. ब्रह्मतत्व उरत एकच, बाकी काहीच उरत नाही. न शिव न शिव. तुम्हाला प्रमाण देऊ, जीव शिव सम म्हणतात ना हरिपाठ. तुम्ही बाहेर पाठ आहे हरिपाठ, आहे की नाही सांगा बरं? आहे की नाही? गुंड म्हणायचं, दुसरं काही नाही. भरला गंडाचा आमचा हरी सगळ्यामध्ये भरलाय. रूपात बीते, आकारात बीते, मधी बीते, बाहेर बीते, मूर्तीत बीते. एका ठिकाणी परिचय नाही वय. आमचा देव माऊली राहील की माझ्या माऊली व्यापक आहे, सचित आनंद आहे, दया घन आहे. आणि त्याला एका ठिकाणी म्हणलं कोण समज 10 फॅक्टरी मालकाच्या आणि 1 फॅक्टरी मुनिमाची म्हणतो का आपण? ते मालक फॅक्टरी कुणाच्या? 10 मालकाच्या, आणि 1 मुनी म्हणला ही माझी. मालक खाते की नाही? मग सगळा जर तो आहे, सगळा तोच आहे. मन म्हणतो मी देहच आहे, झाले की नाही विसंगती? मग सगळा जर तो आहे तर देहाला जागा कुठे? मी जर देह आहे तर त्याची ओळख कुठे? कळालं की नाही? मी जर देह वाटलं तर त्याची ओळख नाही, आणि सगळा जर तो आहे तर त्याची ओळख होत नाही. ह्याची ओळख संपत्ती सांगू. ह्याची ओळख पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ. नाविदास बळ अहंकार त्या पाठी. त्याच्यामध्ये अहंकार लागला. पंचभूताला माझं मन, त्याच्यामध्ये भूत मिसळले. आकाश, वायू, तेज, जल, आकृती सगळे एकत्र झाले, आणि ते मन म्हणते हे माझे, तुझ्या बापाचे काय? तेज आहे, अग्नी आहे, जल आहे, वायू आहे. वायू त्यानं बनवला, वायू आकाशात आहे, दिसत नाही. हल्ला तर माझं वाटतं हे काय हल्ला नाही. आता कशामुळे हल्ला? वाऱ्यामुळे. म्हणजे हल्ल्यावरून वारे, आणि बोलण्यावरून कळतं का आहे ते. हल्लं वारं आहे. समजा हल्लं नाही, वारं नाही, मग तो दिसला नाही, तो देव नाही. तो दिसूच शकत नाही, दिसण्याचा विषयच नाही. आणि हे दिसतो तर खरा नाही. खरा आहे. मायेच्या दारूतून भक्तीसाठी प्रगट झाला. धूप दीप आरती त्याला कशामुळे झालं प्रगट? आता व्यापकाला कसं बघा, कुठं बघावं त्याला? इकडं का तिकडं का तिकडं? तो कसा आहे? व्यापक आहे. ठीक आहे. मग त्याला वस्त्रमाळा कुठं घालावी? ढगालावरी. म्हणून द्वैतातून भक्ती आहे आणि अद्वैतातून प्राप्ती आहे. संसारात शक्ती आहे, संतापाशी मुक्ती आहे, हृदयामध्ये भक्ती आहे. मग त्याचे नाव द्वैत बी आहे, अद्वैत बी आहे. भक्ती 2 प्रकारची, एक भिन्न ठेवून एक अभिन्न. ही बघून ह्याला भक्ती, भिन्न भक्ती. ह्याला जाणणं अभिन्न भक्ती, आणि त्याला प्राप्त करणं मोक्ष भक्ती. अद्वैत भक्ती म्हणतात. बुद्धी त्याच्याशी एकच राहते, आणि त्याला माझं म्हणते तर ते एक होती, ती बाहेरच येत नाही.
ती येऊ शकत नाही बाहेर. चला बोला. एक उदाहरण देते. मिठामध्ये पाणी गेलं. खडे मीठ घ्या. बारीक नका तुम्हाला, बारीक म्हणतात पटकन बाजूला गेलं. खडे मिठी अर्धे घंटा ते दिसते का मुला बघा. पाण्यात टाकले खडे 4 पाणी मीठ राहते. तसं त्या श्रवणात बुद्धी राहिली. ती बुद्धिवृत्ती नाही. मिठाचा खडा पाण्यात कुठे गेला माहित नाही. तसं बुद्धी चिंतनात कुठे गेली कळत नाही. तसंच आहे. ती तिच्या मूळ स्वरूपात जाऊन बसती. ती देहाला शिवत नाही, कार्यामध्ये रमत नाही, भेदाला प्रगट करत नाही आणि अभेदीचा संपत नाही. ती बुद्धी आत्माराम झाली. ती कार्य केलं म्हणतच नाही. कारण द्वैत तिच्यापासून नसतात. ते कर्म आणि कर्ता हे द्वैत आहे. कर्म बी नाही, कर्ता बी नाही, म्हणजे त्याच्याहून भिन्न नाही. हा द्वैत आहे. विषय तोच उद्या आपला. कर्म कर्ता आणि भोक्ता. आधी झाला कर्ता, मग व्हावं लागलं भोक्ता. मग पुण्याचाही भोक्ता नको, पापाचाही भोक्ता नको. पुण्य भोगायला लागतं सोन्याची बेडी, पाप म्हणजे लोखंडाची बेडी. पण दोन्ही बी बेडी आणि बाईची बुद्धी येडी. पुण्याला भावते नाही बघण्यामध्ये केलं तर माझ्या हाताने हलकेनं करून घेतलं. मी नाही केलं आणि ती म्हणते मीच केलं तर ती पुन्हा भोगायला आलं. म्हणून मीचा डाग नसावा. मी कोण हे कळावं. मन ब्रह्मरसामध्ये एक व्हावं आणि अद्वैताचं नातं ज्ञान घ्यावं. वेदांताकडे सतत राहावं आणि गुरुला अंतरंगानं पाहावं. त्याची काय स्थिती, त्याचा काय बोध आहे, त्याचा काय वेद आहे. वेद म्हणजेच गुरु, ज्ञान म्हणजेच गुरु, सुख म्हणजेच गुरु. आणि एक सांगते तुम्हाला, अभेदाचं रूप म्हणजेच गुरु. कारण तेच देवाचं वर्णन बी करते, जगताचा वाद बी करून देते, जीवाचा उद्धार बी करते आणि जीवाच्या संचित कर्माला आग बी लावते. कारण श्रवणाच्या शक्तीनं तुमच्या लाखो कोटी जन्माचं संचित कर्माला काय लागते, आग लागते. आणि जेव्हा असं श्रवण करता 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 ते संचित कर्माचा ढिगारा, लाख जन्माचा, 2 लाखाचा, कुणाचा कोटी जन्माचा, काय माहिती काय काय केलं कुठाने आपण, माहितीये का तुम्हाला. पण देवाला सांगितलं पाहिजे होतं तू काय काय केलं. मी देव येडा चुकला देव, तू ह्या जन्मामध्ये मुंगूस होती, तू नागाला मारलं, असं त्याला सांगितलं पाहिजे होतं. किती वासना केली, किती भोग भोगले, किती पाप केले, किती अज्ञान राहिलं, किती मी म्हणलं, जन्म किती घेतले, गर्भात किती गेला कुणालाच माहिती नाही. म्हणून लाखो जन्माचं सुद्धा आपल्यापाशी पाप आणि पुण्य शिल्लक असतं, कोटी जन्माचं पण असतं. पण श्रवणामध्ये ते तक्षणी भस्म होतं. त्याला म्हणतात वेदांताचं नातं. वेदांताची शक्ती अशी आहे गाडी की त्या ठिकाणी पाप आणि पुण्य भस्म. मग पाप बी नाही, पुण्य बी नाही, मग कोणता भोग घ्यायचा. पुन्हा जन्म आहे का, पुन्हा भोग आहे का, पुन्हा उपाधी आहे का, पुन्हा मी आहे का, पुन्हा तू आहे का, फक्त तो. हे वेदांत सांगते आमचा की पुण्याला भळू नको आणि पापाकडे जाऊ नको, देहाला बघू नको आणि देहाच्या आत देही परमात्म्याला विसरू नको. हा देह आणि आतही क्षेत्रज्ञ नाही विसरू का. लहान आहे का पप्पा, मी अवघड आहे. आता जय जय देव निर्मळ. निर्मळ म्हणजे त्या देवापाशी, निर्गुण देवापाशी उपाधी पण नाही आणि गुण पण नाही, असा उपाधी रहित गुणाच्या पलीकडे तो असा सुंदर आणि पवित्र आहे. तो परमात्मा आहे, माझे गुरुनाथ आहे. त्याने गुणाला सोडलेले, गुणाचा बात केलाय, उपाधीचा निराश झालाय आणि ते ब्रह्मपदावर आहे. म्हणून जय जय देव निर्मळ. माझे गुरु असे आहे. तुम्हाला एक सांगू का, जन्म जराद जाल, जन्म जरा जन्म जरा जलद जाळ, जन्म जरा जलद जाळ.
जन्म आणि मृत्यूचं जाळ संपवणारे माझे गुरु आहे. सुंदर प्रभंजन मस्त आहे. आता सांगतो तुम्हाला खूप छान आहे वाक्य ऐका. निजजन अखिल मंगळ, तू मंगल करणारा, सगळ्यांचा उद्धार करणारा, कल्याण करणारा आहेस. म्हणून तू कसा आहेस? मंगल आहेस. मंगल म्हणजे आपण करते सूर्या सदा मंगल. तू कधी देवाच लग्नाच्या वेळेस मग ते लग्न लावतं का नाही बुद्धीचं जीवाचं लावतं की नाही? म्हणून मंगल बघा काय शब्द असतात. म्हणजे तू कृपाळू आहेस, कल्याण करणार आहेस, आनंददायक आहेस. मंगल म्हणजे आनंद. आपण तुमच्याकडे काय मंगल कार्य म्हणतो कोणी कोणत्या वेळेस दिवस आनंद असतो, पुन्हा नसतो. ते नाव राहते, आनंद जाते. बघा मृत्यू नाव सूर्या सदा मंगल हे परिवार आमका तमका सहर्ष स्वागत करीत आहे. हा ते नाव तसंच राहतं पण आनंद नसतं. कशाचा आनंद? महापुरंद नात आले की आनंद गेला बाहेर. जल जल म्हणजे कुठे असते? मेघात. मेघाला पाणी कुठे? मेघात वरी. मेघ कुठे? आकाशात. बघा जन्म जराद जाड जाळ प्रभंजन. ऐका हे मस्त आहे. आता जन्म जराद जाळ प्रभंजन. मग जन्म आणि मृत्यूचा एक रूपे असणाऱ्या म्हणून तू मेघाचा ढगाचा नाश करणारा तू गुरुदेव आहेस. जन्म आणि मृत्यू मेघाचा नाश करणारा तू कोण आहेस? गुरुदेव आहेस. म्हणून तुला जय जयकार असो. आता पुढे चला. जन्म जन्मजराद जगदाळ. जल म्हणजे आकाशात मेघात राहते. मेघ आकाशात राहते. वादळ. जन्म जराद जल प्रभंजन. जेव्हा वारे येतं उष्णता येते त्या वाऱ्याने काय म्हणतो? वायू गरम झाली की काय होती? वाफ. वायू म्हणजे वाफ. ती जाते वरी, त्याला म्हणतो ढेर ढग, आणि त्यात पडतं जल, आणि ते पडतं पाऊस. बरोबर आहे? मग अशा वायूरूपी आकाशाला तू कोण? गुरुदेव आहेस. तो वायू अशा प्रकारचा ढग तयार करणारा. तसं तू मला आहेस. प्रभंजन वायू. पुढे चला आता खालचं घेऊ. जय जय देव प्रबळ विगता विदळिता मंगळ फळ आगम ध्रुम फळ फलप्रद निगम आगम ध्रुम फळ फलप्रद. निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे श्रुती पुराण. पुराण निगम म्हणजे श्रुती वेद आणि आगम म्हणजे पुराण. ऐका निगम आगम ध्रुम फळ. निगम आगम ध्रुम फळ फलप्रद. आता पहिल्यांदा काय म्हणले? जय जय देव प्रबळ देवा सद्गुरुनाथा तू एवढा प्रभावशाली आहेस. तू अज्ञानाला सुर्रा करणार आहेस. एवढा तुझे प्रभाव आहे. तू ज्ञानाला प्रगट करणार आहेस. मला माझ्या देहाचं भान बंद करून आत्मारामाची स्थिती भोगणारा आहेस. तू असा प्रबळ आहे. जगात असा कुणी नाही की जो अज्ञानाचा नाश करतो, देहाचा घात करतो आणि बुद्धीला भगवंताकडे नेतो. असा तो प्रबळ आहे. कारण बुद्धी भगवंताकडे जात नाही आणि गुरुच्या बोधाने देहात राहत नाही. म्हणून तू कसा आहे? प्रबळ. ऐका आता विदळिता मंगळ फळ निगम आगम ध्रुम फळ फलप्रद. बघा जे कर्म असतं त्याचा भोग असतो, त्याचा नाश तू करतो. कर्माचा बी भोगाचा बी. कर्म मी करता नाही, भोग भोगताना मी नाही. कारण भोग अंतःकरण भोगतोय आणि अंतःकरणाला मी बघतोय. त्याचीच गोष्ट आपण बोलू. त्यामुळे तुम्ही ऐकले आतापर्यंत ते तुम्हाला सांगणार. नीट ऐका. खूपच मस्त आहे. अंतःकरणाची वृत्ती म्हणजे मन आणि बुद्धीची अहंकार. वृत्त येतात जातात. राहतात कशात नाही. सुख येतं जातं, व्यवहार होतो संपतो. पण त्या व्यवहाराला पाहणारा तिथं कायम असतो.
आणि व्यवहाराला पाहणारा व्यवहार भिन्न असतो आणि व्यवहाराला संबंध करणारा व्यवहाराचा कर्ता होतो, पुन्हा भोगता होतो, पाप पुण्याकडे जातो, भगवंतापासून दुरावतो आणि जन्म जरा जाळ प्रभंजन, मग त्याला जन्म आणि मृत्यूकडे जावंच लागतं. अशी माझे गुरु जन्म आणि मृत्यूचा पर्यंत. हा सुंदर आहे, मांडायला पण आवड आहे आम्हाला. पण कसतरी छोटा मंगळ फळ निगम आगम दुर्म फळ फलप्रद आहे का? फलप्रद वेदांत रूपानं वेदांतामध्ये सांगितलेला मोक्ष फलद्रूप होण्याला तूच कारणे असा माझा सद्गुरुनाथ जे गुरुदेव माझे गुरु आहेत आणि तो मोक्ष द्यायला, त्या मोक्षाचं फळ द्यायला तूच कारण आहे. निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे पुराण, दोन्हीची कथा, दोन्हीचं फळ, दोघाचं फळ तुझ्याकडून मिळतं. म्हणून तू कसा आहे? प्रबळ आहेस, महान आहेस, तुझा जय जयकार असो. आणि असं सद्गुरू साधक माऊली ज्ञानोबा निवृत्तीनाथाचं वर्णन करतात की तुम्ही आम्हाला कोणतं फळ देतात? वेदांतामध्ये असलेला मोक्षरूपी फळाचं फळ देतात. वेदांतामध्ये असलेला मोक्ष तो तुम्हाला आम्हाला फळरूपानं देतात. म्हणून त्यांना म्हणलं इथं की ऐका खाली आली हा, निगम अगम द्रुम फळ. फळ म्हणजे मोक्ष, निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे तुझी काळजी असेल एकमेकाला लावून टाका. आता फलप्रद तू काय करतोस? त्या मोक्षाला आमच्या हृदयात प्रगट करतोस. फलप्रद त्या मोक्षाला प्रगट करण्याला तू कारणीभूत आहेस. तुझा बोध आत गेला की अज्ञान बाहेर आलं, भस्म झालं, परमात्म्याच्या आणि बुद्धीचं मिलन झालं. ते मोक्षाचं फळ तू दिलं आणि तू देणारा आहेस. म्हणून तुझा मी जय जयकार करत आहे. देव सफळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल करातीत. जय देव देव सकळ. देवा सद्गुरुनाथा तू तर ज्ञान रूपी झाला, व्यापक झाला, मग सगळा जगत रूपाने तू दिसतो आम्हाला. आम्हाला जगतच नाही, सगळा तुझे म्हणजे सकल. जय जय देव सकल. सगळा तू सगळं जगात भरलेला आहे. जगत म्हणजे अधिकार रूपानं हे कार्य दिसते. कारण सांगायला कसं प्रेरणा खूप काय सांगता येतं. हे जगत हे काय आहे त्याला दाखवणार हे कारण अविद्या आहे आणि अविद्येच्या पाठीमागे ही अधिष्ठान परमेश्वर परमात्मा आहे. मग तिथपर्यंत जायला कारण नाश व्हावं लागतं, कारणाचा वाद व्हावा लागतो, अधिष्ठाना प्रगट करावं लागतं, बुद्धीने ब्रह्माला सोडावं लागतं, संतांच्या संकटीत राहावं लागतं, सर्वांना आत न्यावं लागतं. मग कार्य आणि कारणाचा वाद होतो, परमात्मा प्रगट होतो. हे काम सद्गुरू करतात. म्हणून तुमचा जय जयकार असतो. कारणामुळे असतं. अविद्या आहे हे कारण, तिने जगत उत्पन्न केलं की दाखविलं हे कार्य. पण कार्य आणि कारणाचा अभेद असतो, भेद नसतो. एक सांगतो तुम्हाला, सोनं आणि अलंकार, पाणी आणि लाट, माती आणि मडकं दोन आहेत का एक आहे? एकच आहे. बोलायला सोपं आहे. अंगठी रिंग कमवता सांगा ना. कारण ते सोनं भिन्न भिन्न झालं, तोच परमात्मा व्यापक रूपानं समोर आला. तेच सोन्याचं गठुड एवढं मोठा गोळा नाना रूपानं दागिना बनला आणि तोच परमात्मा जगतामध्ये भिन्न भिन्न रूपानं समोर आला. असं वाटतं का कोणाला? नाही. ही आशिंकी कशी चालू दे. खरंच एक सांगू का, मन कधीच मुलीन करू नये. आधीच अविद्या, पुन्हा मळ, पुन्हा पाप, पुन्हा द्वैत, पुन्हा जगाचा भ्रम. त्या मनामध्ये किती किती घाण भरली, किती पाय फटाका धुवून निघत नाही मन. एका जन्माची घाण आहे का? हजारो लाखो जन्माची घाण त्या देहात आणली. ते म्हणतं ब्रह्मज्ञान ऐकत इथे बरोबर म्हणतं, घरी ते खरं म्हणतं. पण ज्ञानेश्वरी हातात आणले, सत्संग केला नाही. पण आता सत्संगापासून जगायचं नाही, भविष्य ज्ञान घ्यायचं, जगताचं ज्ञान सोडून द्यायचं. हे घट्ट पकडायचं. कुणाचा अस्तित्व कुणाचे?
कोण आहे अस्तित्व रूपाने जगात? परमात्मा. परमात्मा. दिसणं कुणाचे? त्या मायेने दाखवले जगत. जगत नाहीच आहे, पण माया म्हणती जगत हायच आहे. गजबाई आणि साधू म्हणतात आकाराचा बात. दोन गोष्टी लक्षात ठेवा. साधू म्हणतात आकार म्हणजे कार्य, आणि हे कार्य कारण एकच असतं. ज्याच्यापासून बनलं तेच असतं. पण परमात्म्यापासून जगत बनले म्हणून जगत ही परमात्मा. मातीपासून मडकं बनले, मडकं म्हणजेच माती. खूप सुंदर, मस्त. बघताना सुद्धा मातीच नाही का? जरा फोडून बघा मध्ये काय निघतं ते. फोडायचं का माठ? मातीत काय? मडक्यात काय? माती. जगात काय? तोच आहे. आत कोण? तोच आहे. आणि तो मीच आहे. म्हणायला काय लागले? म्हणा. आणि होईल तर होईल. मन रामाय होतं, भेद भस्म होतो, आकार बाजूला जातो, निराकार प्रगट होतो, आणि मन पांडुरंग होतो. खरंच होते ते उदाहरण जातं मन. ते मी देह नाही, मी व्यवहार नाही, मी सगळ्याला मी कोण आहे हे कळत नाही, पण मी ही आत्मा राम आहे, मी देह नाही. आत्मा आणि अनात्मा आहे. जगात दोनच वस्तूचा, एक आत्मा एक अनात्मा. दाखवा चित्र काय ते. काहीच नाही. खोटं. आता खोटं कळत ना आणि खरं मिळत ना. हे खोटं कुठं कळायला मनाला? जर खोटं कळालं असतं तर मन तगमग झालं असतं का? बरं, माझं वाशीचं बंदर गेलं. मला भीती वाटली, मी सांगून टाकलं हे असं झालं. ते बोले जाऊ दे, तुझे कसं बसायला ये काही जाऊ दे. म्हणजे बरं झालं रे बाबा, थँक्यू. आता ऐका, बायका लगेच गप्पा मारते, लगेच गप्पा सुरू होती तुमच्या. काळ कौतूहल म्हणजे तुला काळ खात नाही, काळाचा परे. कारण तुला जन्म मृत्यू लागत नाही, कारण परमात्माला मृत्यू नाही आणि जन्म नाही. त्याला म्हणतात त्रिकाळ अबाध. तिन्ही काळात पण तो असतो. काळाचा नाश होईल प्रलयामध्ये, पण त्याचा नाश होत नाही. म्हणून त्यांना म्हणलं कलित काळ कौतुक आला. काळाच्या परेस तुला काळ खात नाही. आता कलातीत तू कलातीत कसा, तुझी कला कशी समजून? आता तू जन्म आणि मृत्यूला झोपून पुढे गेलास, त्याला फोडलास, जन्म मृत्यूला थांबवलास, त्याच्या पुढे गेलास, असं तुझं रूप आहे. म्हणून कलातीत. बाप्पा बाप्पा, तीन झाले बाय. आता निक्षळ म्हणजे चंचल राहील, चंचल राहील. आणि आपण चंचल आहे. मन कधी असं म्हणतं, कधी सुखी राहतं, कधी दुःख होतं. पण भगवंत सुखी बी नाही, दुःखी बी नाही, वास्तव बी नाही, विषय बी नाही, विकार बी नाही, गुण बी नाही, त्याच्या परे असतो. म्हणून त्यांना म्हणलं निक्षळ. लक्षात ठेवू शब्द. रेकॉर्डिंग चालू करायचं. हो हो. निक्षळ चलित चित्त पान तुंदिल. बघा, तुंदिल म्हणजे चंचलपणाचं प्राशन केलं, गिळून टाकलंस आणि तू चंचलाला सोडून दिलं. म्हणून तू काय? निश्चळ आहेस, एक आहे, शांत आहे, एक रस आहेस, आनंदाकडे आहेस. जिथे चित्त आनंद असतं तिथे चंचलता नसती, पण जिथे आनंद नसतो तिथे चंचल मन असतं. आनंद म्हणजे परमात्मा, आनंद म्हणजे शांतपणा, आनंद म्हणजे स्थिर, आनंद म्हणजे सुख. आणि त्या तुझ्या चित्तामध्ये सुख आहे, म्हणून तू चंचल नाहीस. म्हणून तुझा जय जयकार असो. खूप भारी, सुंदर. पान तुंदिल, तुझे चित्त चंचल नाही. चंचलपणाचा ग्रास केला, निश्चळपणा प्रगट केला तुम्हाला. माऊली मधली एक ओवी. दुर्मिलन विरळ केली प्रिय. आता ऐकाली मस्त आहे. जगत दुर्मिलन विरळ केली प्रिय. बघा, भगवंता सद्गुण आता तू परब्रह्म आहे. तू जगत रूपाने तूच प्रगट झालाय. म्हणून जगत दुर्मिल ना विरळ. जगत रूपाने जरी झाला तर जगताचा स्पर्श नाही तुला. म्हणून तुझा जय जयकार असो.
काय शब्द रे बाप्पा. जगत दुर्मिळ ना विरळ केली प्रिय, म्हणून तू मला प्रिय, जगाला प्रिय. आता खरी तुमच्या आले हो तुमच्या निष्फळ स्फुरत मंदानंद बहळ नित्य निरस्ता फिलमळ मूळभूत. बघा जय जय देव निष्फळ स्फुरद मंदानंद बळ. नित्य स्फुरद म्हणजे नित्य हृदयामध्ये आनंदाला स्फुरण करणार आहे. आनंदाचं स्फुरण तुझ्यामुळेच हृदयात होतं. आनंद म्हणजे तूच आहेस. आनंदाला स्फुरण करणार तू आहे. पण आम्हाला देहाच्या संबंधानं तुझा जो आत्मनित्य आनंद आहे तो बघता येत नाही. आम्ही अनित्त देहाकडे आहे, म्हणून तुझा सहवास मला घडत नाही. देहाचा सहवास बुद्धी टाकत नाही, म्हणून सद्गुरुनाथा त्या देहाच्या सहवासातून मनाला भिन्न करा. तुझा स्पर्श सुरू करा आणि जो आनंद आहे तो हृदयात तुमच्या रूपानं आहे. तुम्ही सद्गुरुनाथ आहे. आनंद तुमचं रूप आहे. आनंद म्हणजे सत, आनंद म्हणजे सुख, आनंद म्हणजे परमात्मा, आनंद म्हणजे खरा आत असलेला आत्मा. हृदयामध्ये असलेल्या आनंद रूपानं स्फुरणार आहेस. तू नित्यच आहेस. आनंदाचं तू रूप आहे. पण आम्हाला आनंद का होत नाही, तर आम्ही अनित्य देहाचा संबंध केलाय. म्हणून धुळीशील मळ मूळ अभिभूत. बघा नित्य तू कसं आहेस, नित्य निरस्थाखील मळ मूळभूत. तू मळ रहित आहे. तुझ्या ठिकाणी आम्ही चिन्ह किंचित मात्र नाही, म्हणून तुझा जय जयकार असो. आमचा विद्या बाजूला जात नाही, तुझ्यामध्ये आम्ही शिल्लक राहत नाही, म्हणून तुझा जय जयकार असो. झाले पार पडल्या. पाच अमृत जेव्हा त्या बुद्धीला ते प्रश्न करता येतं तर तो अनुभव